आज आपण काय बघू? ओके, प्ले राईट इन्स्टॉलेशन. ओके, प्ले राईट बरोबर आहे. HT TH इन्स्टॉलेशन. HT सर. HT का? ओके. तर बेसिकली प्ले राईट काय आहे? कोणी सांगू शकते व्हॉट इज प्ले राईट? Open source automation tool. राईट. इट्स अन ऑटोमेशन टूल. ऑटोमेशन टूल. ऑटोमेशन टूल म्हणजे काय? ऑटोमेशन टूल मतलब क्या? कोई बता सकता है? सो बेसिकली ऑटोमेशन टूल मतलब क्या रहता है? ये क्या करेगा प्ले राइट? बाय डिफॉल्ट आप क्या करोगे? स्क्रिप्ट दोगे, वो स्क्रिप्ट रन करके एज पर द स्क्रिप्ट वो ब्राउजर के साथ इंटरेक्शन करेगा, वो आपकी फंक्शनैलिटी चेक करेगा और आपको रिपोर्ट्स जनरेट करके देगा. ठीक है? समझता है? Okay, sir. मतलब आप यहाँ पे जो भी स्क्रिप्ट दोगे, लेट्स कंसिडर आपने अगर स्क्रिप्ट दी कि भाई प्लीज ओपन द गूगल, सर्च फेसबुक. ओके, सर्च फेसबुक, गो टू द फेसबुक. आप क्या करोगे? इसको नेविगेट करोगे, एंटर द यूजर नेम, एंटर द पासवर्ड एंड क्लिक ऑन लॉगिन. आप ये मैन्युअली भी कर सकते हो फिर, एंड बाय यूजिंग प्ले राइट. सिर्फ आपको एक बार स्क्रिप्ट देनी है, देन दैट स्क्रिप्ट आप कितने भी बार उसे रीरन कर सकते हो. ओके, ये बेसिक यूज है प्ले राइट का. क्लियर गाइज? और प्ले राइट क्या करेगा आपको? उसका खुद का भी रिपोर्टर है, या हम एक्सटर्नल रिपोर्टर उसमें ऐड करके एक स्पेसिफिक रिपोर्ट जनरेट कर सकते हैं. ओके, अशा प्रकारे स्पेसिफिक प्ले राइट आपल्याला काम करून देईल, जे पण आपल्याला करायचं आहे. ठीक आहे? ओके गाइज, एनी डाउट बताइए. ओके, बघा तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला ही एक वर्ड फाईल पाठवली होती, डॉक्युमेंट. कसं इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला विज्युअल स्टुडिओ, आठवत आहे? हम्म, बताइए. ओके, स्टेप 1 आणि स्टेप 2 तुम्हाला पाठवलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे? स्टेप 3 युटिलाइज करायचं आहे इथलं. ठीक आहे? आता पर्टिक्युलर आपल्याला प्ले राईट डिपेंडन्सीज इन्स्टॉल करायचे आहेत. ओके, तर ते कसं करणार आपण? ओके, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? पर्टिक्युलर फोल्डर तयार करावं लागणार. एक नवीन फोल्डर तयार करा. कुठे आहे? बेसिक प्रोग्राम्स. नको, इथेच करू. ठीक सर रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे ना? आहे. हा, केली रेकॉर्ड. राईट. ओके, ऑटोमेशन.
बघा इथे या पर्टिक्युलर टर्मिनल ओपन करा आणि मेक श्योर गाइस, जब भी आप टर्मिनल ओपन करोगे आपका ये जो पाथ है, ओके, ये सेट होना चाहिए प्लेराइट ऑटोमेशन 1। ये अभी मैंने पर्टिक्युलर फोल्डर बनाया हुआ है, राइट? दिसलाय तुम्हाला? हा आपण एक फोल्डर बनवलाय। तर बघा आपल्याला जर पर्टिक्युलर डिपेंडन्सी इन्स्टॉल करायच्या असेल तर आपण एक पर्टिक्युलर फोल्डर, सेपरेट फोल्डर बनवलाय, ओके, आणि आपल्याला एक कमांड रन करावं लागेल npm init playwright। अभी npm क्या कमांड है? ये क्या है, एक पर्टिकुलर पैकेज मैनेजर है, कम्स विथ नोड। सो बेसिकली ये एक नोड जेएस की कमांड है। कौन सी कमांड है? नोड जेएस की। ये क्या कर रहा है? npm init playwright। बेसिकली ये क्या बोल रहा है सिस्टम को, देखिए हमें प्लेराइट चाहिए और प्लीज उसको आप इंस्टॉल कीजिए, ओके। देखिए सेम कमांड हम यहाँ पे लिखते हैं npm init playwright, ओके। देखते हैं एक बार npm init playwright एंड एंटर। ओके, क्रिएट प्लेराइट ये पूछ रहा है आपको, देखिए ये पूछ रहा है डू यू वांट टू यूज टाइपस्क्रिप्ट और जावास्क्रिप्ट। हम कौन सा यूज करने वाले हैं? जावास्क्रिप्ट। जावास्क्रिप्ट पे जस्ट मैंने फोकस किया, ओके, एंड एंटर। देखिए वेयर यू पुट योर एंड टू एंड टेस्ट, ये टेस्ट नाम का हम फोल्डर दे रहे हैं, ओके, बाय डिफॉल्ट। यहाँ पे रखना है आपको या कहाँ पे रखना है, ठीक है, हमें टेस्ट पे भी चलेगा। ऐड योर गिटहब एक्शन वर्कफ्लो चाहिए आपको, ठीक है, चाहिए, लेट्स से यस। इंस्टॉल playwright browser can be done manually, view nps playwright installation, true, okay। इनिशियलाइजिंग npm प्रोजेक्ट, देखिए बन रहा है, ओके। लेट मी फोकस इट। found zero vulnerability, adding 2 packages and audited 6 packages in 3 seconds, writing playwright config। हे जे playwright डॉट config डॉट जेएस आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या पर्टिक्युलर प्लेराइट डिरेक्टरी मध्ये, बिकॉज वी कॅन से दॅट इट्स अ रनर। हे काय आहे? हार्ट आहे आपल्या पर्टिक्युलर फोल्डर, ठीक आहे, समजत आहे? बाबा असं नको करू. बघा होतंय डाउनलोड। बऱ्याच लोकांना की नाही प्रॉब्लेम येतील डाउनलोडिंगला, ठीक आहे, मी सांगतो ते पण तुम्हाला कसे ओव्हरकम करायचे। ज्यांना आले नाही खूपच चांगलं आले, तर ते ओव्हरकम कसे करायचे ते मी आत्ताच सांगून देतो, म्हणजे आजच्या डेट मध्ये तुम्ही ऍटलिस्ट सगळं डाउनलोड करा। बघा डाउनलोड क्रोमियम हेडलेस शेल दिसत आहे गाइज? हेडलेस मालूम है आपको क्या है हेडलेस? बताइए, किसे मालूम है हेडलेस ब्राउजर? विदाउट ओपनिंग एनी ब्राउझर सगळं ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात। राइट, विदाउट ओपनिंग एनी ब्राउजर। आता आपण एखादा पर्टिक्युलर कोड दिलाय, ओके, त्याला रन केलाय, तर ते काय करेल? ब्राउझर ओपन करेल, त्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करेल, ओके, आणि त्यानंतर मग काय करेल? तर त्याला क्लोज करेल किंवा आपल्याला कमांड द्यावं लागेल क्लोज करावा।
तर बेसिकली हेडलेस काय करेल, तुमचा ब्राउझर ओपन नाही करणार, इंटरनली तुमचा ब्राउझर ओपन होईल आणि त्यानंतर ओके, त्यानंतर तो ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करेल. समजत आहे? हॅलो. Yes, sir. ओके ग्रेट. हॅपी हॅकिंग. ठीक आहे. तर आपण काय केलंय, आता पर्टिक्युलर पूर्ण प्लेराईटचं ऑटोमेशन सेट केलंय. ओके बघा, वन बाय वन आपण काय करू, थोडस बघू इथे. ओके, देखिए दिख रहा है आपको, प्लेराइट डॉट कॉन्फिग डॉट जेएस दिख रहा है यहाँ पे, पैकेज डॉट जेसन दिख रहा है. इज माई स्क्रीन विजिबल? Yes, sir. ओके. Yes, sir. नोड गिथ डॉट गिथअब इस, इट इज नॉट रिक्वायर्ड, अभी के लिए हमें नहीं चाहिए ये, ठीक है, ये छोड़ दो. ये ऐड आप इन केस अगर पूछता है आपको, आप ऐड भी मत कीजिए अभी. ओके, मुझे भी पूछा था. ओके, नो इश्यूज. नोड मॉड्यूल्स टेस्ट टेस्ट एग्जाम्पल. ओके, वन बाय वन ओपन करते हैं. देखिए, प्लेराइट डॉट कॉन्फिग, want to install recommended playwright test for VS Code extension. सो बेसिकली ये क्या है, आपका रनर है. ओके, आपल्याला कुठेतरी लिहावं लागेल या गोष्टी. इथेच लिहू. ओके, सो playwright dot config dot js. Okay, it's like a test runner. प्रोजेक्ट, इसे हम क्या बोल सकते हैं, इट्स लाइक अ टेस्ट रनर. अभी इसमें क्या है, ओके, ये आप इग्नोर कीजिए. ओके, देखिए आपको दिख रहा है पर्टिकुलर ब्राउजर. ओके, प्रोजेक्ट्स में पर्टिकुलर वेब किट मतलब सफारी है. ओके, एन नंबर वो खुद से ही इंस्टॉल करेगा आपको, मतलब पर्टिकुलर उसको कोई कोड देना नहीं पड़ेगा. एंड आपको कोई ड्राइवर इंस्टॉल करने की जरूरत नहीं. बाय डिफॉल्ट वो क्या करेगा, प्लेराइट एव्हरी टाइम अपडेटेड वर्जन खुद से डाउनलोड करते रहेगा. म्हणजे बघा, इन केस ऑफ सेलेनियम, ओके, हम क्या करते हैं, क्रोम यूज करते हैं, लेकिन आपको याद है क्या, एंटायर बॅच में ओके, तुम्हाला 2 ते 3 वेळा क्रोमचे व्हर्जन्स अपडेट झाले असतील, तर तुम्हाला ते एरर आला असेल, तुम्हाला पर्टिक्युलर क्रोम पुन्हा डाउनलोड करून, ड्रायव्हर पुन्हा डाउनलोड करून त्याला इंटिग्रेट करावं लागलं असेल तुमच्या प्रोजेक्ट सोबत. आठवत आहे गाईज? हो सर. ओके, तर इथे हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम येणार नाही. यहाँ पे क्या होगा, अगर इन केस क्रोम का वर्जन भी अपडेट होता है, ओके, वो क्या करेगा, खुद से पर्टिकुलर उसे अपडेट कर देगा. ठीक है, क्लियर? Yes, sir. Yes, sir. ओके, इसे हम थोड़ा बहुत कॉन्फ़िगर और करेंगे. ओके, लेकिन नेक्स्ट लेक्चर में. ओके, पैकेज डॉट जेसन. सो बेसिकली ये क्या करेगा, ये ये एक डिफॉल्ट पर्टिकुलर पैकेज है. वो
एवरी प्रोजेक्ट में बाय डिफॉल्ट जनरेट होगा। ओके, इसका मतलब पर्टिकुलर जस्ट ये नेम वर्जन, ओके, और दैट मतलब जो जो वर्जन्स है, ओके, लाइसेंस, वो इंडिकेट करने के लिए एवरी पैकेज, एवरी प्रोजेक्ट में वो ऑटोमॅटिकली जनरेट होगा। पॅकेज डॉट जेसनचं काय मिनिंग आहे? हा ऑटोमॅटिकली जनरेट होईल आणि यामध्ये काय तुम्हाला बेसिक प्रोजेक्टचे डिटेल्स आणि त्याचं वर्जन दिसेल. क्लिअर? Yes, sir. ओके, डिफॉल्ट फाइल created for every project to display the versions and काय लायसन्स, काय काय दिसत आहे? ओके, लायसन्स दिसत आहे, वर्जन दिसत आहे. ओके, दॅट्स इट. ओके, लायसन्स इन्फो. ओके, त्यानंतर आहे आपलं पॅकेज लॉग डॉट जेसन. हे इट इज सिमिलर टू, काय म्हणू शकतो आपण, पॅकेज डॉट जेसन. यामध्ये पण पर्टिक्युलर जे पण डिपेंडन्सीज आहे त्याचे वर्जन्स, ओके, आणि याच गोष्टी आपल्याला दिसतील. दिसतायत ना वर्जन तुम्हाला? दिसतायत? हॅलो? Yes, sir. या गोष्टी बघा, फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, पॅकेज डॉट जेसन हे काय होते, बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रोजेक्ट साठी तो जनरेट होईल. त्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द केस मध्ये प्रोजेक्टचे वर्जन्स, ओके, आणि लायसन्स वगैरे दॅट्स इट आपल्याला दिसतं. आणि पॅकेज लॉग डॉट जेसन इट इज सिमिलर टू पॅकेज डॉट जेसन, दॅट्स इट. यामध्ये पण आपल्याला याच गोष्टी बघायला मिळतील. ओके, पॅकेज हायफन लॉग सिमिलर टू पॅकेज डॉट जेसन. आपण काय म्हणू शकतो, वी कॅन इग्नोर बोथ. ठीक आहे, कारण यामध्ये आपल्याला काही टच करायचं नाहीये एंटायर प्रोजेक्ट मध्ये सध्या तरी. ओके, याला असंच राहू द्यायचं. क्लिअर? क्लिअर? Yes, sir. ओके, टेस्ट एग्जाम्पल डेमो टू डू app डॉट स्पेस डॉट स्पेसिफिकेशन डॉट जेएस. तो यहाँ पे क्या है, इन दैट आपको आई बिलीव मोर देन 30 टेस्ट केसेस मिलते हैं, मतलब बाय डिफॉल्ट टेस्ट केसेस, मतलब एक्सपेक्टेड, न्यू टू डू एंड टू बी एम्प्टी. मतलब जैसे कि आप पर्टिकुलर यहाँ पे आ रहे हो, ओके, फेसबुक पे कंसिडर कीजिए, फेसबुक पे आ रहे हो, ओके, एंड आपको इसे टेस्ट करना है. तो अभी अभी हमने क्या देखा था, एक्सपेक्ट, यही देखिए, एक्सपेक्टेड न्यू टू डू टू बी एम्प्टी. मतलब ये पर्टिकुलर हमको क्या है, इसे देखना है, इस पे ऑपरेशन करना है, और ये एम्प्टी है क्या, ये अगर चेक करना है तो ये वो सिंटैक्स है. तो ये बाय डिफॉल्ट टेस्ट है. ये प्लेराइट क्या करेगा, आपको बाय डिफॉल्ट आपको प्रोवाइड करेगा इस तरह के फॉर्मेट्स. समजत आहे का? एक्झाम्पल काय म्हटलंय मी, याला दिलाय बघा, न्यू टू डू टू बी एम्प्टी. मतलब क्या, प्लेराइट क्या करेगा, अभी यहाँ पे हमें क्या करना है, इसे यहाँ पे कुछ वैल्यू ऐड करनी है, लेकिन हमें उससे पहले देखना पड़ेगा पर्टिकुलर टैब में कुछ एडेड है या नहीं है. बरोबर? आपल्याला जर पहिले, समजा मला इथे युजर नेम टाकायचा आहे, बट मला पहिले चेक करावं लागेल हे टॅब एम्प्टी आहे, ही टॅब एडिटेबल आहे, बरोबर?
आता ऐकू येते का तुम्हाला? हॅलो हॅलो. Yes, sir. हो सर. आता कन्सिडर करा मी फेसबुक पेजवर आलोय. ओके, इथे युजर नेम वर ओके पर्टिक्युलर हे युजर नेम टाकलाय शशांक वांझाळ 11@gmail.com. तर मला जेव्हा मी ऑटोमेशनने इथे येईल ओके, तेव्हा मला या गोष्टी चेक कराव्या लागतील. जसं की मॅन्युअली जर मी आलो आणि मला पर्टिक्युलर असं असं दिसत आहे, तेव्हा मला या टॅबला क्लिअर करावं लागेल जर दुसरं युजर नेम टाकायचं आहे तर. बरोबर. जर मी दुसरं युजर नेम टाकलं तर ते युजर नेम कुठे होईल, कुठे जाईल, ABCD इथे येऊन जाईल. बरोबर. कारण मॅन्युअली तुम्हाला दिसताय पण ऑटोमेशननी तुम्हाला दिसताय का? तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक टॅब हे व्यवस्थित एम्प्टी आहे का, व्यवस्थित एनेबल आहे का. एनेबल म्हणजे काय, त्यावर क्लिक केलं तर आपल्याला पर्टिक्युलर त्यावर डेटा सेट करता येईल आहे का, हे चेक करावं लागेल. बरोबर. सांगा. हॅलो. Yes, sir. Yes, ओके. sir. तर त्यासाठी हा फॉर्मॅट आहे. सध्या हा फॉर्मॅट तुम्हाला समजत नसेल तर सोडून द्या. ठीक आहे. हे एक असर्शन आहे. न्यू टू बी एम्प्टी म्हणजे याच्यात काय आहे, पर्टिक्युलर ते चेक करताय. दॅट्स इट. याला एवढं समजून घ्या तुम्ही. क्लिअर. हॅलो. हो सर. Yes, sir. यामध्ये तुम्ही काय समजा, फक्त पर्टिक्युलर टेस्ट अंडरस्कोर एक्झाम्पल मध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला एक क्लास मिळत आहे. त्या क्लासमध्ये बाय डिफॉल्ट n नंबर ऑफ टेस्ट केसेस प्लेराईट तुम्हाला इंटरनली जनरेट करून देत आहे. क्लिअर सिनेरिओज. ठीक आहे. बट आपण हे यूज नाही करणार, आपण आपले बनवू. ठीक आहे. बट आपण आता फोल्डर बनवला आहे तर आपल्याला माहित असायला पाहिजे. बरोबर. कुठला आहे फोल्डर. सर या जो डिफॉल्ट टेस्ट केसेस आहेत टेस्ट एक्झाम्पल्समध्ये, ह्या कोणत्या पर्टिक्युलर ब्राउझरमधल्या आहे की नाही, जस्ट कुठल्या द नेम? ब्राउझर मध्ये आपण यूज करू शकतो. ओके. 30 methods that you can use while execution. ठीक है. क्लियर गाइस. यहाँ पे आपको मेथड्स मिलेंगे बाय डिफॉल्ट और आप वो यूज कर पाओगे while execution. दैट्स इट. अभी यहाँ पे जो टेस्ट है, यहाँ पे आप क्या करोगे, आपके टेस्ट डिक्लेयर करोगे. क्लियर. टेस्ट in that we can declare our test cases. ओके. ह्या गोष्टी आपण शेवटीला बघणार आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर काय, बट स्टार्टिंगला कसं आहे, ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तुम्हाला. कारण आपण इनिशियल स्टेज पासून काय करतोय, पर्टिक्युलर एक फॉर्मॅट असा प्रोजेक्ट यूज करतोय, त्यामुळे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नोड दॅट मॉड्यूल, नोड अंडरस्कोर मॉड्यूल. तर बेसिकली यामध्ये आपल्याला काय मिळतील, पर्टिक्युलर सगळ्या प्रकारच्या डिपेंडन्सीज. ओके. बघा हे पर्टिक्युलर प्लेराईट इथे डाउनलोड केलाय बीन मध्ये. ओके. हे पर्टिक्युलर याच्या डिपेंडन्सीज आहेत. ओके. यामध्ये आपल्याला पूर्ण प्रकारच्या डिपेंडन्सीज मिळतील. ओके.
सेम पॅक इथे पण पॅकेज अंडर लॉक आणि जेसन पर्टिक्युलर तेवढंच इंडिकेट करते की जे जे डिपेंडन्सीज आहेत त्याचे व्हर्जन्स काय आहेत. मॉड्यूल in that we have all require dependencies. ओके, यहाँ पे आपके पास पूरे डिपेंडेंसीज रहेंगे. एंड गिटहब फाइनल. तो जब भी आपको पर्टिकुलर आपका जो प्रोजेक्ट है गिटहब पे इंटीग्रेट करना होगा, ओके, दैट टाइम में ये आपको बताऊंगा. क्लियर? समजलाय का प्रत्येक म्हणजे काय इंडिकेट करते प्रत्येक फाइल आणि प्रत्येक डायरेक्टरी? बताइए. Yes, sir. ओके, सो बेसिकली इट इज रिक्वायर्ड. उद्या आपण काय बघू? प्लेराइट प्रोजेक्ट स्ट्रक्चर. ओके, तर स्पेसिफिकली अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर मिळेल. ओके, तुम्ही पर्टिक्युलर हे इन्स्टॉल करून बघा. सेम वेनी बघा तुम्हाला काय होईल, बऱ्याच लोकांना npm ही कमांड बघा पर्टिक्युलर तुमच्या सिस्टीम मध्ये नोड मध्ये इन्स्टॉल असू शकते किंवा काहीतरी एखाद्या वेळेस इश्यू येते. ओके, तर इन केस इश्यू आला तर तुम्ही काय करा बघा. इफ यू गेट अन इश्यू विथ कनेक्शन सर्व्हर म्हणजे एक्सेप्शन येईल तुम्हाला, npl फाइल प्रोग्राम फाइल अशा प्रकारचं कॅनॉट बी लोडेड बिकॉज रनिंग स्क्रिप्ट इज डिसेबल ऑन दिस सिस्टम. आपको क्या आएगा? डिसेबल आएगा. इस तरह का अगर आता है आपको एक्सेप्शन तो क्या करना है, हे जे 3 कमांड आहे, ओके, बाय डिफॉल्ट तुम्हाला रन करायचे आहेत. कुठे? या टर्मिनल मध्ये, इथे खाली जिथे एरर येतोय त्याच्या खाली या 3 कमांड तुम्हाला रन करायचे. क्लिअर? आता ही फाईल सगळ्याकडे आहे, आहे ना? Yes, sir. ओके, किंवा मी पुन्हा एकदा ग्रुपमध्ये टाकून देतो इन्स्टॉलेशन प्रोसेस. ठीक आहे?
तुम्ही काय हो करा, सर. इन्स्टॉल करा. उद्यापासनं आपण काय करू, सगळ्यात पहिले आपण ऍडव्हान्टेजेस बघितले का प्लेराईटचे? No. नाही बघितले. नाही. ठीक आहे, आपण ऍडव्हान्टेजेस बघू. ओके, डिसएडव्हान्टेजेस बघू आणि थोडी थेरी बघू स्टार्टिंगला, आणि त्यानंतर आपण काय करू, वन बाय वन एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करू. ठीक आहे, क्लिअर गाईज? Yes, sir. ओके, चलो, हॅव अ गुड डे.